करिअर मेकिंग गार्डन्स महाराष्ट्र आणि भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज आपण एक सर्वात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे। ते म्हणजे ऑल इंडिया कोटा जी काही आपल्याला तात्पुरती मेरिट लिस्ट किंवा प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तीच खरं फायनल लिस्ट असते। या फायनल लिस्टनुसार संपूर्ण भारत देशामध्ये राऊंड 1 मध्ये MBBSचा लास्ट कट ऑफ 2024 25 आणि 2026 मध्ये काय राहिलेलं आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की ऑल इंडिया कोट्यामध्ये फक्त 1, 2, 3 आणि 4 आणि 5 एवढ्या कॅटेगरी असतात। ओपन, EWS, OBC, SC आणि ST। ओपनमध्ये 2024 ला 19,603 रँक होता आणि 660 एवढे मार्क्स होते 24 मध्ये। 25 मध्ये 534 होते आणि यावर्षी मात्र 572 एवढा ऑल इंडिया रँक मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 22,342 एवढा ऑल इंडिया रँक। म्हणजे बघा इकडे ऑल इंडिया रँक बघायला तर सेम राहायला पाहिजे, तरीसुद्धा इकडे कॉलेजची संख्या वाढल्यामुळे इकडे 19,600 इकडे 21,000 म्हणजे जवळपास 1,500 आणि इकडे सुद्धा जवळपास 1100-1200ने रँकमध्ये फरक झाला आहे। पण मार्क्स मात्र 572 हा कट ऑफ ओपनचा राहिला आहे बऱ्यापैकी। त्यानंतर EWS साठी 23,000, 25,000 आणि 27,000 इकडे आपल्याला 5,000चा डिफरन्स दिसतो आणि 564 8 मार्कांनी कट ऑफ कमी झालेला आहे। गेल्या म्हणजे ओपनपेक्षा EWSचा 8 मार्कांनी कट ऑफ कमी आहे। ऑल इंडियामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये कोणतं ना कोणतं कॉलेज आपल्याला या मार्क्स असणाऱ्या किंवा ऑल इंडिया रँक याच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे। OBC कॅटेगरीसाठी 20,000 होता 2024 मध्ये। 2025 मध्ये तोच जर बघायला गेलं तर दरम्यान 21,400 वगैरे होता, हा 23,000 पर्यंत म्हणजे 1819 रँक मध्ये बदल झालेला आहे। त्या ठिकाणी 571 एवढे स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालं आहे। तसं बघायला गेलं तर हाय कट ऑफ आहे तसं पाहायला गेलं तर, परंतु पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते त्यामुळे कट ऑफ थोडासा हायर साईडनं जाणार असतो। हा कट ऑफ वरचीवर कमी येणार आहे हे 100% लक्षात घ्या। डीमचा कट ऑफ वरचीवर वाढत जाऊ शकतो, इकडे मात्र आपला कट ऑफ आहे तो कमी होत जाणार आहे। SC कॅटेगरीसाठी समजा आपल्याला पाहायला गेलं तर 575 457 आणि 400 आत्ताचा जो आहे 489 आहे। 489 म्हणजे थोडा हायर साईडनं गेल्यासारखं वाटते मला। 1,04,921 ऑल इंडिया कोट्यामधून SC कॅटेगरीचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं गेलेला आहे, म्हणजे एवढा कट ऑफ कधीच नसायचा। ST कॅटेगरीचा मात्र बऱ्यापैकी सेमच राहिलेला आहे। इकडे आपल्याला 471 सेमच आहे, म्हणजे ST ऑल इंडिया कोट्यामध्ये फारसा फरक नसतो। 1,32,000 एवढा रँकला महाराष्ट्र भारत देशामधलं कुठलं ना कुठलं डीम्ड कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर आपला पुढचा जो प्रकार होऊ शकतो तो म्हणजे BDS। आता BDS याच्यामध्ये सुद्धा BDS गव्हर्नमेंट आहे फक्त। आता गव्हर्नमेंट कुठं मिळालेलं बघा, ओपनसाठी 2024 मध्ये 638 होतं, 513 होतं, 545 आहे, ट्रेंड तोच राहिलेला आहे। EWS मध्ये 635, 503 आणि 540। OBC या कॅटेगरीसाठी हे सेमच राहिले बघा, यामध्ये 3 मार्काचा डिफरन्स आहे, इकडे मात्र 4 मार्काचा आणि 5 मार्काचा डिफरन्स आहे। SC कॅटेगरीसाठी 534, 429 आणि 458 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। ST कॅटेगरीसाठी मात्र इकडे थोडासा कट ऑफ डाऊन येताना दिसतोय BDS मध्ये। महाराष्ट्र आणि भारत देशामधील असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या BDS कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जर घ्यायचा असेल ऑल इंडिया कोट्यामधून तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऑल इंडिया कोट्याचा गेल्या 3 वर्षाचा 2024, 25, 26 याच्यामध्ये तुम्हाला मार्क्समध्ये डिफरन्स दिसतोय, बऱ्यापैकी मार्क्समध्ये डिफरन्स आपल्याला दिसतोय। परंतु रँकमध्ये पाहायला गेलं तर वरचीवर रँक वाढत गेला आहे, म्हणजे कट ऑफ खाली येताना दिसलेला आहे। आता याच्या आधारे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफवरती अंदाज आपण बांधणार आहे। आता 2025 मध्ये 534 एवढा कट ऑफ होता पहिल्या राऊंडला। पहिल्या राऊंडचा स्कोरला किती होता? 534 एवढा होता। तर आपल्याकडे किती कट ऑफ होता बघा, याच्यावरून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 505 पर्यंत कट ऑफ आला होता। म्हणजे इकडे 30 मार्काचा डिफरन्स आहे, इकडे पण 30 मार्काचा डिफरन्स म्हणलं तर आपण 35 मार्काचा डिफरन्स धरूया तर 500 या वर्षीचं बघायला गेलं तर आपल्याला 500 दरम्यान 37-38 एवढा ऑल इंडियाचा ओपनचा कट ऑफ राहील, महाराष्ट्राचा ओपनचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील असं मला तरी सध्या वाटतंय। EWS कॅटेगरीमध्ये 528 एवढ्या मार्क्सला
हे मिळालेलं होतं. त्याच वेळेस मात्र 505 किंवा EWSमध्ये आपल्याला 490पर्यंत कट ऑफ होता महाराष्ट्रामध्ये, कारण EWS महाराष्ट्रामध्ये थोडासा कट ऑफ खाली असतो. तो पाहायला गेलं तर इकडं आपण हा कट ऑफचा आणि ह्या कट ऑफमध्ये डिफरन्स जर बघायला गेलं तर दरम्यान इकडे 35 मार्काचा डिफरन्स आहे, 36 मार्काचा. तर इकडे सुद्धा 36 मार्काच्या डिफरन्समध्ये EWSसाठी आपण महाराष्ट्रातला कट ऑफ जो आहे तो दरम्यान 525 एवढा राहू शकतो. आता हा ॲक्युरेट नाही आहे, आपण थोडासा प्रेडिक्ट केलेला आहे. SC कॅटेगरीचा हा कट ऑफ जर 489 असेल त्याच्यापेक्षा 20 मार्काने खाली म्हणजे 460पर्यंत आपल्याला 460 किंवा 65पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ राहील. ST कॅटेगरीचा मात्र कट ऑफ मात्र 365 हा कट ऑफ राहू शकणार. 3,40,000 3,60,000 70,000च्या आसपास 40,000च्या आसपास रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला MBBS महाराष्ट्रातलं मिळू शकतं आहे. ऑल इंडिया कोट्याचा राऊंड 1चा कट ऑफ थोडासा हायर साईडने गेलेला आहे. एकंदरीत याच्या आधारे आपण महाराष्ट्रातला सुद्धा कट ऑफ पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब